हा मोर ऑफ रॉ आहे का सगळ्यात जास्त करून? हे सगळं रॉ आहे. हा हे पण रॉच आहे. पण याच्यामध्ये हे रोस्टेड आहे. रोस्टेड पोटॅटो आणि थोडं कार्ब्स एक्स्ट्रा आहेत. करेक्ट. आणि यात सुद्धा टोफू असल्यामुळे थोडंसं कार्ब्स आणि फॅट जास्त आहे. पण अदरवाईज एकदम स्ट्रिक्ट डाएटच्या हिशोबाने बघाल तर मला वाटतं हा म्हणजे याच्यात कमीत कमी कॅलरीज असतील. तुम्ही कॅलरीज काउंट करून ह्याचं काय केलंय कॅल्क्युलेशन? कॅलरीज आणि प्रोटीन काउंट आपल्या प्रत्येक बाउल बरोबर असतात. त्या मेन्यू कार्ड मध्ये आहे. तिथे आहे. मला असं वाटतं की हा म्हणजे मेन्यू कार्डवर येईलच ते चांगली गोष्ट आहे. आणि ह्या लेबलवर येस हे थर्सडेज आहे देसी बीट आणि बकवीट. ह्याच्यामध्ये 18.37 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन आणि 438 कॅलरीज. करेक्ट. ओके सो आता एक्झॅक्टली हे असं आहे की मस्त ना हे दिस इज फॉर मी. फॉर एक्झाम्पल मला 500 कॅलरीचं सकाळी लंच करायला लागतं. व्हेन आय एम कटिंग नाव. मी आता फॅट लॉस सुरू केलाय. आजच माझा ऍक्च्युअली सुरुवात झाली. मुहूर्त 28 तारखेला सुरू करायचं होतं मला साधारण. कारण 28 नोव्हेंबरला बरोबर 3 महिन्यांनी माझा आयसीएन गोवा कॉम्पिटिशन आहे. कालपर्यंत मी खाऊन घेतलं असं म्हणूया. पण आता मी सकाळी लंच मध्ये फक्त मला 400 ते 500 कॅलरीज खायचे आणि ते खाल्ल्यानंतर दिवसभर मला भूक लागली नाही पाहिजे, एनर्जी चांगली राहिली पाहिजे म्हणून मी काहीतरी प्रयोग करत असतो दररोज. आणि मी नॉनव्हेज खातो जास्त त्यामुळे मग मला एग्ज आणि भाजी खाणं हे असे पर्याय असतात. पण आय वुड ऍक्च्युअली लव्ह टू ऑल्सो ट्राय दीज ऑप्शन्स. 500 कॅलरीज वाले सकाळच्या लंच साठी.